मातेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला, आणि आम्हामध्ये नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःखसहनाच्या व क्रूसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. ईश्वरी सहाय्य सदैव आमच्या बरोबर राहो आणि मेलेल्या विश्वासी देवाच्या दर्शनाने पावो. गीत संच, गीत क्रमांक 8, स्वागत करूया प्रभुरायाचे. आजची विसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण करायचं आहे. क्षणभर शांत राहूया. आपल्याला देवाने संधी दिलेली आहे. रमेश माऊलीकडे मनातले हेतू आपण प्रभू ख्रिस्ताला सांगूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो.
माझ्या बंधू भगिनीनो, रमेश माऊलीला ऊर्जा ताकद ही श्रद्धेतून मिळाली. आपण देवावर भिस्त ठेवली, देवावर श्रद्धा ठेवली की आपल्याला ताकद मिळते, आंतरिक आरोग्य मिळतं, आंतरिक शक्ती मिळते. देवा तूच माझा गुरु, तूच माझा प्रभू हे नेहमी आपण मनामध्ये बोलत राहिलं तर आपल्याला प्रचंड अशी अंतःकरणामध्ये शक्ती मिळते, जी रमेश माऊलीला मिळाली ती आपल्याला मिळावी. म्हणून या मिस्सेमध्ये आपण प्रार्थना करूया. या मिस्सेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरावेत. थोड्या वेळ शांत राहूया आणि मोठ्या नम्रतेने आपल्या पापांची आपण कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाईगईने मी फार पाप केलेली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. उन्नती कुमारी, धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या वैभवाने स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्यानं तुझ्या परिपूर्ण कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहोयाद मरण पावल्यानंतर यहुदांच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्यास मुजरा केला आणि राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती आणि इतर मूर्ती यांची उपासना करू लागले. या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहुदावर आणि येरुशलेमावर भडकला. तरी त्यांस आपणाकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले. त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात. मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्या ह्याच्या ठायी आला. त्याने उंच जागी उभे राहून लोकांस म्हटले, देव म्हणतो, तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? अशाने तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वरास सोडले म्हणून त्यानेही तुम्हाला सोडले आहे. पण त्यांनी त्यांच्या विरुद्ध कट करून राजा आज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्रास वधले. त्याच्या मृत्यूसमयी तो म्हणाला,
परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्यांचे उसने फेड. नवे वर्ष लागताच अराम्याच्या सेनेने योहाशावर स्वारी केली. यहुदा आणि येरुशलेम यांच्यावर चालून येऊन त्यांनी त्या लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला आणि त्यांचे सर्व धन लुटून दिमिश्काच्या राजाकडे पाठवून दिले. अराम्याच्या सैन्यात फार थोडे लोक होते, तरी परमेश्वराने त्यांच्या हाती एक फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केला होता. या प्रकारे त्यांनी योहाशाला शासन केले. ते त्याला मोठ्यांल्या जखमाने घायाळ करून निघून गेले. तेव्हा त्यांच्या सेवकाने यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरिता त्याच्याशी फितुरी करून तो बिछाण्यावर पडला असताना त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्यास दावीदपुरात मुठमाती दिली, राजांच्या कब्रस्तानात दिली नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. मी त्यांच्यावर नेहमी दया करीन. मी त्यांच्यावर नेहमी दया करीन. मी आपल्या निवडलेल्या पुरुषांशी करार केला आहे. मी आपला सेवक दावीद ह्यांच्याशी शपथ वाहिली आहे. मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवीन. तुझे राजासन सर्व पिढ्यासाठी स्थिर स्थापीन. प्रतिसाद. मी त्यांच्यावर नेहमी दया करीन. मी आपली दया त्यांच्यावर सर्व काळ कायम ठेवीन. त्यांच्याशी केलेला माझा करार अढळ राहील. त्यांची संतती सर्व काळ राहील आणि त्यांचे राजासन स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे अक्षय राहील असे करीन. प्रतिसाद. मी त्यांच्यावर नेहमी दया करीन. जर त्यांच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर मी त्यांच्या अपराधांचे शासन दंडाने करीन. त्यांच्या अनितीचे शासन फटक्याने करीन. प्रतिसाद. मी त्यांच्यावर नेहमी दया करीन. तरी त्यांच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही. मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही. प्रतिसाद. मी त्यांच्यावर नेहमी दया करीन. जयघोष. प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, कोणीही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची
आणि धनाची चाकरी करू शकत नाही. ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांपेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्रांविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत आणि सूत कातीत नाहीत, तरी मी तुम्हाला सांगतो शल्मोन देखील आपल्या वैभवात त्यांतल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे ते उद्या भट्टीत पडते. त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा पिता जाणून आहे. तरी तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजेच त्यांच्याबरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई माझ्या बंधूंनी भगिनींनो, हे कुटुंब देवाच्या जवळ राहणारं अगदी श्रीमंत, सर्व सुखसोयी त्यांच्या घरामध्ये सर्व देवाने त्यांना दिलं होतं. पण एक गोष्ट त्यांच्यामध्ये होती, त्यांची पत्नी नेहमी चिंता करत असते की हा कामाला गेलाय, वेळेवर येईल ना, हे गेले आहेत, गाडी वेळेवर मिळेल ना, कधी विमानामध्ये इतर ठिकाणी गेले, विमान व्यवस्थित चालेल ना, व्यवस्थित उतरेल ना, हवा. मनामध्ये अशा अचंग चिंता. आणि कुठं माझ्याकडे आलं, मी त्यांच्याशी बोललो की सगळं देवाने तुम्हाला दिलेलं आहे, कशाला घाबरता, देवाला तुम्ही विश्वासात घ्या, देवावर श्रद्धा ठेवा. हो फादर, आम्ही मिसाला जातो, प्रार्थना करतो, परंतु ती चिंता काय आम्हाला सोडत नाही. आणि माझ्या बंधूंनी त्यांना मग रिट्रीटमध्ये नेलं, प्रार्थना केली. आणि ते कुटुंब प्रार्थनेमध्ये आहे, प्रेयरमध्ये आहे. आणि जसं साक्ष देते, त्यांची चिंता आता निघालेली आहे आणि आता ते श्रद्धेचं जीवन जगत आहे. माझ्या बंधू भगिनींनो, अनेक वेळा वाटतंय भरपूर पैसा असला ना का चिंता विंता काय नाही, खायला प्यायला AC आहे. आज AC मध्ये आपल्याला कुठे झोप लागते, पण रस्त्यावर कुत्र्याच्या बाजूला झोपलेले आहेत त्यांना मस्त झोप लागते. मग खरं मर्म कुठे आहे, खरं शिष्य काय आहे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. माझ्या बंधू भगिनी, हे दररोजचं जीवन जे आहे धागदगीचं आहे, धावपळीचं आहे. हे जीवन जे आहे ते आपल्या सर्वांना स्पर्धात्मक आहे. स्पेशली माझे तरुण मित्रमंडळी बसले असतील, किती स्पर्धा आहेत. आता 11वीचं ॲडमिशन, मम्मीला केवढी चिंता, डॅडीला त्याच्यापेक्षा चिंता, प्रिन्सिपल आहेत त्यांनाही चिंता, सरकारचे एवढे नियम आहेत. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनी, जीवन जे आहे ते गुंतागुंतीचं आजच्या जीवनामध्ये जमलेलं आहे. आणि म्हणूनच एक उपाय आहे, आणि तो उपाय ज्या माऊलीच्या दर्शनात तुम्ही आलेला आहात तिच्या नावामध्येच आहे, रमेदी. रमेदी इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये उपाय आहे, तिच्यामध्ये उपाय आहे. आणि ती कोणता उपाय आहे? श्रद्धेची माता.
श्रद्धेची माता म्हणजे पवित्र मरिया. आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये जे लांबलचक होतं, पहिलंही वाचन खूप मोठं होतं, यामध्ये जो संदेश आहे तो एकच संदेश आहे की चिंता करू नका. पाखरे बघा, निसर्ग बघा, देवावर श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा, तुम्हाला सर्व काय मिळणार आहे. संत पौल फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 4:6 मध्ये कशाची चिंता करू नका, चिंता श्रद्धेच्या विरुद्ध आहे आणि ते पाप आहे. जर मी देवावर श्रद्धा ठेवत असेल आणि चिंता करत असेल तर ते देवाच्या विरुद्धच आहे. रमेश माऊलीने गाब्रिएल देवदूतांनी सांगितलेल्या शब्दावर तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होऊ दे, तिने होकार दिला आणि मग ते तयार झाली श्रद्धेचं जीवन जगण्यासाठी. आणि मग माझ्या बंधू भगिनींनो, जेव्हा आपण श्रद्धेचं जीवन जगतो तेव्हा आपल्यामध्ये देवाचं नियंत्रण असते. पुन्हा एकदा मी सांगतो, जेव्हा आपण श्रद्धेचं जीवन जगतो, विश्वाचं जीवन जगतो, तेव्हा आपलं नियंत्रण जे आहे ते देवाच्या हाती आहे. जेव्हा आपण श्रद्धेचं नाही जीवन जगता, चिंतेचं जीवन जगता, तेव्हा सैतान घुसतं. आणि सैतान आपल्याला घुसलं की आपल्याला वाऱ्यासारखं कुठे नेल सांगता येत नाही. आणि म्हणूनच एक नवीन शब्द चर्चमध्ये आता येत आहे, ख्रिस्ती नास्तिक. आता ख्रिस्ती आणि नास्तिक हा विरोधाभास आहे. नास्तिक असेल तो ख्रिश्चन नाही, ख्रिश्चन असेल तर नास्तिक नाही. पण आपल्याकडे काही ख्रिस्ती नास्तिक आहेत. एवढे रमेशकडे माऊलीकडे आलेले आहेत, घरी गेल्यानंतर काय करायचं गो, काय करायचं गो, काय होईल ते होईल. नाही ना, देवाने दिलेली श्रद्धा बाप्तिस्माद्वारे आपल्याला मिळालेली आहे. आणि त्यामध्ये आपण बळकट जर झालं तर आपण ह्या नास्तिकापेक्षा आपण विश्वासाचं जीवन जगतो. असं सांगितलं गेलेलं आहे की चित्ता जी आहे ती मेलेल्या माणसाला जळवते. चित्ता मेलेल्या माणसाला जळवते. चिंता जी आहे ती जिवंत माणसाला जळवते. माझ्या बंधू भगिनी, केवढ्या आपण चिंता केल्या तर आपल्याला आपली आयुष्याची दोरी जे शुभवर्तमान ऐकलं पुढे जाता येत नाही. तिमोथीकरास 2:1-7 मध्ये सांगितलेलं आहे, देवाने आपल्याला भीती आणि भीतीचा आत्मा दिला नाही तर शक्ती, प्रेम आणि आत्मशिस्त दिलेली आहे. तिमोथीकरास सांगतो की देवाने आपल्याला भीतीचा आत्मा नाही दिला, श्रद्धेचा आत्मा दिलेला आहे, आत्मसन्मानाचा आत्मा दिलेला आहे. आणि म्हणून बाप्तिस्माच्या दिवशी आपण देवाचे लेकरं म्हणतो. आपल्यामध्ये असलेला ओरिजिनल पाप, मूळ पाप नाहीच होतो, आपण देवाचे लेकरं म्हणतो. आणि म्हणूनच जेव्हा गॅब्रिएल दूताने पवित्र मरियेला संदेश दिला तेव्हा ती गर्भवती होईल, तुला पुत्र प्रसवेल, त्याचं नाव येशू ठेव, ही एका तरुण मुलींना ऐकायला काय ते वेगळं लागलं. ती सांगते अजून मला पुरुष ठाऊक नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, मी प्रभूची चरणदासी आहे. माझ्या बंधू भगिनींनो, आव्हानं आहेत, प्रश्न आहेत, समस्या आहेत. आपण देवाच्या वरती भिस्त ठेवली, देवावर विश्वास ठेवला, जसं रमेश माऊलीने ठेवलेला आहे त्याप्रमाणे, आणि चिंता सोडून धरली तर आपल्या जीवनामध्ये उभारी मिळते. मी प्रस्तावनेत सांगितलं ना, विश्वास ठेवला माऊलीवरती उभारी मिळते, आपल्याला ताकद मिळते, आत्मविश्वास बळावतो आणि आपल्यावर स्वतःवर संयम राहतो की मी देवावर विश्वास ठेवणारी स्त्री आहे, देवावर विश्वास ठेवणारा मी पुरुष आहे, देव माझ्या बरोबर आहे, देव इमॅन्युएल आहे, काही होणार नाही, काही झालं तर देवाच्या नावाने होईल, ही श्रद्धा जागृत झाली पाहिजे. तेव्हा माझ्या बंधू भगिनींनो, आपण देवाच्या नियंत्रणाखाली येणार आहे आणि चिंता कशी करणार आहे. म्हणूनच देवावर पवित्र मरियेप्रमाणे विश्वास ठेवला पाहिजे. आता हे सगळं मी सांगतो, ऐकायला बरं वाटते, पण फादर घरी गेल्यानंतर तेच चालू आहे ना, आता काय करायला पाहिजे. मी तुमच्यासमोर एकदम मुद्दे ठेवणार आहे, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मी स्वतः केलेलं आहे. पहिला मुद्दा आहे माझ्या बंधू भगिनींनो, आता कॅरिस्मॅटिक प्रार्थनेमुळे वैयक्तिक प्रार्थना लिहिली आहे, पर्सनल प्रेयर. वैयक्तिक प्रार्थना अशासाठी आहे की मी आणि माझा देव, मी आणि माझा परमेत माऊली, आम्ही दोघे बसणार आणि विचारणार, वैयक्तिक प्रार्थना करणार, चांगल्या विचाराने चिंतन करणार. आजचं शुभवर्तमान कोणतं होतं, आजचं वाचन कोणतं होतं, फादरनी प्रवचनात काय सांगितले, मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन, मी एका ठिकाणी जाऊन चिंतन करणार आणि वैयक्तिक प्रार्थना केली पाहिजे. आज सुदैवाने वसईच्या अनेक चर्चेसमध्ये देवाने आपल्याला मोठी देणगी दिलेली आहे, ती म्हणजे चॅपल. पूर्वी ॲडोरेशन फक्त फादरांकडे आणि व्हेरी स्ट्रिक्टली असायचे. आज आपल्याकडे चॅपल आहे, बाजूला इकडे चॅपल आहे, तिकडे साक्रमेंट एक्सपोज केलेला आहे. जा एक फॅमिली म्हणून, एक कुटुंब म्हणून जा आणि त्या ठिकाणी नतमस्तक व्हा. मुलं, आई, वडील, भाऊ इकडे या. प्रत्येक रमिती राहिलं पाहिजे असं नाही, प्रत्येक चर्चेसमध्ये चॅपल्स आहेत, प्रत्येक विभागामध्ये पॅरिशेसमध्ये चॅपल आहेत. चॅपलवर वैयक्तिक प्रार्थना करणे. दुसरी गोष्ट,
वैयक्तिक प्रार्थना स्ट्रॉंग करण्यासाठी कॅरिस्मॅटिक चळवळीमध्ये आपण गेलं पाहिजे. आज आपल्याकडे अनेक लोक कॅरिस्मॅटिक चळवळीमध्ये येत आहेत, प्रार्थना संघामध्ये जात आहेत, देवाचा अनुभव घेत आहेत, कॅरिस्मॅटिक रिट्रीटला जात आहेत. याद्वारे आपल्यामध्ये देवाला दिलेली मोठी देणगी मिळते की माझ्याबरोबर इतर लोक आहेत, माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात, हिलिंगची प्रार्थना करतात. ही कॅरिस्मॅटिक प्रार्थना ही देवाची फार मोठी देणगी आहे. वैयक्तिक प्रार्थना दुसरी आहे, कॅरिस्मॅटिक प्रार्थना तिसरी आहे. माझे बंधू भगिनींनो, आपण सिरियसली जर घेतलं, देव शब्द या ठिकाणी शरीर होणार आहे. या ठिकाणी आता मिसामध्ये मी सहभागी होणार आहात. या ठिकाणी भाकर आणि द्राक्षाचं खरोखर रूपांतर येशूच्या शरीर रक्तामध्ये होणार आहे आणि तिकडे वेदीवर थांबणार नाहीये, आपल्या हृदयात येणार आहे. हृदयात येऊन हा अंधार नाहीसा करणार आहे, प्रकाश येणार, आपल्या जीवनामध्ये उभारी मिळणार आहे. आणि म्हणून पवित्र मिसेमध्ये तन मन धन त्याने सहभागी झालं पाहिजे. मी पहिल्या बाकावर येऊन बसेन, वेळेवर येईन मिसाला आणि माझ्या तन मन धनी 1 तास मी देवासाठी देईन. गायनामध्ये, वाचनामध्ये, मिसेमध्ये मी सक्रिय सहभागी येईन. त्याद्वारे आपल्याला खूप ताकद मिळणार आहे. आणि चौथा मुद्दा आहे बायबल. पूर्वी बायबल फक्त फादरांकडे असायची. आज आपल्या जीवनदर्शन केंद्राने आपल्याकडे मराठीमध्ये दिलेलं आहे. ही वाचनं जी आहे तुमच्या घरी पुस्तकामध्ये आहेत, घरी येताना वाचलं पाहिजे. आणि आपल्याकडे आता मोबाईल आहे. अनेक वेळा मोबाईलमध्ये चुकीचं बघण्यापेक्षा मोबाईलमध्ये वाचनं येतात, आपल्यामध्ये मोबाईलवर चांगले संदेश येतात, त्यामध्ये सुद्धा चांगलं आहे. आणि मग बायबलच्या वचनाद्वारे चिंतन केलं तर नक्कीच आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, रमेद माऊली ही श्रद्धेची माऊली आहे, चिंतेची माऊली नाही. आपली चिंता आपली माऊलीवर देऊया आणि माऊलीला सांगूया, आमची श्रद्धा जी आहे तुझ्याप्रमाणे आहे, तुझ्याप्रमाणे आमचं जीवन असावं. आम्ही तुझ्या दर्शनाला आलेलो आहोत. तू जशी श्रद्धेची माता होती तसं मलाही श्रद्धेची माता बन. ही प्रार्थना आपण प्रभूकडे करू. एक क्षणभर शांत राहूया, शक्य असेल डोळे बंद करा, मान नमूया. खास येशूच्या देणगीसाठी प्रार्थना करूया. येशू, मला श्रद्धेची देणगी दे. माझ्या मनाला भित्रेपणा, चिंता तू दूर कर. हृदय माऊली, जसं तो गॅब्रिएल देवताला सांगितलं, मी प्रभूची चरणदासी आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात होऊ दे. तसं माझ्या जीवनात प्रभू चमत्कार घडवून आण. ज्या ठिकाणी चिंता आहे, उद्याच्या चिंता आहेत, त्या काढून त्या ठिकाणी प्रभू तुझा पवित्र आत्म्याचं वरदहस्त माझ्यावर दे. रमेश माऊली, तुझ्यासाठी मी विनंती करता येते, सफल कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आपल्या विनंती आपण प्रभू चरणी सादर करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरा करण्यासाठी ख्रिस्तासाठी आपण इकडे एकत्र जमलेलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना आहे. देवावर भिस्त ठेवून परमेश्वराचे देवराज्य घोषित करण्यासाठी कार्यरत असणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, याजकगण व व्रतस्थ यांना कृपा, सामर्थ्य व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. नव्याने निवडून आलेल्या देशाच्या राजकीय नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून निस्वार्थीपणे जनतेची सेवा करावी व लोकशाही टिकवून ठेवण्यास नेहमी झटावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. पालकांनी आपल्या मुलाबाळांना ख्रिस्ताची खरी ओळख करून द्यावी व कुटुंबात रोजरी आणि बायबल वाचन करण्यास प्रेरित करून त्याद्वारे देवावरील त्यांची श्रद्धा वाढावी म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. देवावर भिस्त ठेवून अधिकाधिक भाविकांनी चर्च कार्यातील आपली जबाबदारी स्वीकारावी व आपल्या सेवेद्वारे योगदान देण्यासाठी पुढे यावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. रमेदी मातेच्या आश्रयाखाली आलेल्या
सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराने पूर्ण कराव्यात, आजारी प्रभुस्पर्शित व्हावेत व आपणा सर्वांना निरोगी आरोग्याचे दान लाभावे, म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. क्षणभर शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग सापडावेत, चांगल्या पावसाचे दान लाभावे, नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे, नोकरी व जोडीदाराच्या शोधात असलेल्यांसाठी, कोळी बांधव, शेतकरी आणि नोकरदार वर्ग यांच्या श्रमावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा, बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यांसाठी, आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी. हे सर्व समर्थ परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणी ठेवल्या आहेत. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने त्यात ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. गीतसंच गीत क्रमांक 49, स्वीकार्य अर्पण दयेच्या राजा. बंधू भगिनी, माझे तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिच्या सन्मानार्थ उत्सव आम्ही साजरा करतो. आमच्या स्तुतीरूपी यज्ञ तुला अर्पण करतो. या भेटींचा स्वीकार कर. तारणाच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंधकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत योग्य आणि तारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझं दीनदासी पवित्र मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली. तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलीस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सान्निध्यात सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसून मिसळून आम्ही तुझी स्तुतिगान गातो.
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तुगम आहेस. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा येशूने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, ही तुमच्यासाठी अर्पिली जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने आपल्या हातात प्यायला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्यायला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या मधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. येईपर्यंत आम्ही तुझ्या हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरा करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि या तारणाचा पेला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे मी विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरला तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, सर्व बिशप्स आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडवून जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महान जरा घेत आहे, जे तुझ्या दैव विसमन मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव, त्यांचे ते देवप्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरियाम, तिचा पती संत जोझफ, पूज्य प्रेषी आणि युगानुयुगे या सर्व संतांनी जो संतुष्ट केले आहे, त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस्वावे आणि तुझी स्तुतीकृतीचा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा ईश्वरी प्रेरणा म्हणून आपण प्रभू ख्रिस्तानी शिकवली प्रार्थना धैर्याने म्हणूया. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्ण शांती दे, म्हणजे दिव्य आशीषची आमचा धारणा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि वेचणीपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषिताला म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तुने ती जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकाला शांतीने वंदन करूया. प्रभूजी
ही पहा परमेश्वराची कोकरू, जगाची बाबी दूर करणारी परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेली धन्य हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावीस. किती माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा. पवित्र कम्युनियन स्वीकारण्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना. बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच आता पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांनी आपल्या जागेवरच बसून राहावे ही नम्र विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमेन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना शक्यतो तळहात संपूर्ण उघडून ते स्वीकारावे. बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये, जेणेकरून पवित्र कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. पवित्र कम्युनियन स्वीकारताना नमन करण्याची गरज नाही. आपला आमेन हा प्रतिसाद पुरेसा आहे. कम्युनियन हातात स्वीकारल्यानंतर त्या क्षणी त्या जागी ते ग्रहण करावे. आपल्या जागेपर्यंत ते घेऊन जाऊ नये. We welcome the people of other faith in our midst. Only those who are baptized and have received the sacrament of Holy Eucharist are permitted to receive the Holy Communion. Kindly others remain seated. Thank you. गीत क्रमांक 96. जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वस्ती. गीत संच. गीत क्रमांक 73. दिल को न चैन मिले. गीत क्रमांक 79. दिल का दरवाजा.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वर्गीय भाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरियेपासून जन्मलेल्या तुझ्या पुत्राला आम्ही या साक्रमेंताच्या रूपात स्वीकारलेलं आहे. आमच्या ओठाने आम्ही त्यांच्यावरील श्रद्धा प्रकट करावी आणि आमच्या कृत्यामधून आम्ही त्याच्यावरील निष्ठा व्यक्त करावी. व आम्हा सर्वांना कृपा दे. तो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो आणि राज्य करतो. कृपया खाली बसा. प्रिय भाविकांनो, आजच्या या शुभनी आपणासाठी हा पवित्र मिसा बलिदान अर्पण करणारे मुख्य पुरोहित फादर फ्रान्सिस दाबरे आपणा सर्वांच्या परिचयाचे आहेत. सध्या ते सेंट पीटर चर्च कोलीवाडा इथं पॅरिस प्रिस्ट आहेत. फादर ग्रेग परेरा आपले माझे प्रमुख धर्मगुरू सध्या गोखेउरा या ठिकाणी प्रमुख धर्मगुरू आहेत. फादर प्रकाश रुमाव हे सेंट मदर थेरेसा चर्च विरार या ठिकाणी असिस्टंट धर्मगुरू आणि तसेच आपलं वसई बिशप हाऊस या ठिकाणी ते सेवाभावी कार्य करत आहेत. फादर फ्रान्सिस यांनी आपणासाठी परमेश्वरावरती भिस्त ठेवणारी पवित्र मरिया माता या विषयावरती अतिशय प्रभावीपणे उदाहरणं देऊन प्रबोधन प्रवचन चिंतन आपल्याला दिलेलं आहे. फादर, तुमच्या मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या कार्यावरती परमेश्वराचा विशेष आशीर्वाद. आपल्या वेदीवरती सर्व सह पुरोहित आहेत, त्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं हीच रमेद मातेच्या मध्यस्थीनं प्रभूचरणी प्रार्थना. रमेद मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व आपणा चांगले आरोग्य लाभावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. यापुढील मिसा आता 8 वाजता मराठीमध्ये आणि 9:30 वाजता इंग्रजीमध्ये मिसा होईल. संध्याकाळी 4, 5:30 व 6:15 वाजता मराठीमध्ये मिसा होतील. मिसा व देणग्या स्टेजच्या मागे वियनी आश्रम जवळ व डोंगर माऊली जवळ स्वीकारल्या जातील. जून महिन्यातील नोवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45, 7 व संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमेद मातेचा नोवेना असतो. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉस जवळ कोणीही मेणबत्त्या पेटू नयेत, आपल्या मेणबत्त्या अर्पण कराव्यात. चर्चच्या आवारात किंवा गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनामधून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. परतीचा प्रवास करताना घाईगर्दी करू नये. बायपास मार्ग वापरावेत. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. जे भाविक आता पुढील मिसासाठी चर्चमध्ये येत आहेत त्याने येण्यास प्रथम प्राधान्य द्या. आपल्या परतीचा प्रवास सुखरूप होवो. आपण करीत असलेल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वेदीवरतील फादर नाझरेट डे सिल्वा हे मर्सीज धर्मग्रामातील सध्या कोल्हापूर या ठिकाणी कार्य करीत आहेत. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आशीर्वादासाठी सर्वांनी उभे राहा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आपणावर येवो. जा, प्रभूवर पूर्णपणे श्रद्धा ठेवण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. रमेद मातीचा नवेना. ही आमच्या रमेदी माते साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारांतून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर त्या दृष्टीने पहा.
आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती आणि प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व्यवसायात यश मिळवून त्याचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मान करून राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणातील विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या वैवाहिक कन्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम शांती आणि आनंदरूपी फुलांनी आमचे जीवनवेल फुलविण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करू. थोडा वेळ शांत करून आपली विनंती रमेश माऊलीला सांगूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर, तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. प्रभूचे सुंदर ही रमेती माते आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी. गीत संच गीत क्रमांक 106 रमेती माते आज तुझ्या पुढती.